नमस्कार, मी पूजा खेतले किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। आज आपण करणार आहोत भाजणीची चकली। त्यासाठी लागणारं साहित्य ते मी 1 किलो तांदूळ घेतले, हे अर्धा किलो चणा डाळ, पाव किलो उडीद डाळ, 1 वाटी मुगाची डाळ, 1 वाटी तूर डाळ, 1 वाटी पोहे, अर्धी वाटी शाबू तांदूळ, अर्धी वाटी जिरं, नंतर 1 चमचाची काळी मिरी, 4-5 लवंग। हे सर्व साहित्य मी धुवून स्वच्छ सुकवून घेतलेलं आहे। आता आपण भाजून घेऊया। आता कढई तापत ठेवलेली आहे, पण भाजणी करून घेऊया। हिला पण तांदूळ टाकणार आहोत, अर्धेच टाकणार आहे। जास्त फुल गॅस करायचे नाही, मंद गॅसवरच भाजायचे। तांदूळ भाजून झाले आहेत, हे बघ असे पांढरा असा कलर आला, तांदूळ असे हलके झालेत किंवा जास्त असं सोनेरी कलर आणायचा नाही, मग ती चकली फुटते तेलामध्ये। जास्त भाजणी करायची नाही, भाजून घेऊया। पण असं आपण जास्त भाजायची नाही, एकदम आपण बेसनच्या लाडवा डाळ भाजतो तशी भाजायची नाही। आपल्या आता चणा डाळ पण चांगली भाजून झालेली आहे। आता याच्यामध्ये उडीद डाळ टाकून घेऊया, पण चांगली अशी भाजून घेऊया आपण। उडीद डाळ पण आता भाजून झाली आहे बघा, त्याला कलर असा चेंज झालेला दिसतोय। आपण ही मूग डाळ आणि तूर डाळ एकत्र केलेली आहे, आपण भाजून घेऊया चांगली। मूग डाळ पण चांगली भाजून झालेली आहे, आपण हे आता काढून घेऊया। शाबू तांदूळ आणि पोहे टाकून घेणार आहोत। पहिला थोडं शाबू तांदूळ थोड्या भाजून घेऊया, नंतर त्यातच पोहे टाकायचे। तर हे शाबू तांदूळ पोहे आपले चांगले भाजलेले आहेत बघा, काढून घेऊया। गॅस बंद करूया, त्याच्यामध्ये जिरं, काळी मिरीने हे आपण गरम करून घेणार। गॅस बंद केलेल्या ह्याच्या गरम ह्याच्यामध्येच ते होतं। आपली आता भाजणी सगळी भाजून झालेली आहे बघा, मीडियम भाजून घेतले। तर भाजणी जास्त भाजली तर आपली तेलामध्ये चकली फुटते आणि चकलीचा कलर हा काळा येतो। त्यामुळे मीडियम भाजायची, मग चकलीचा कलर पण छान येतो, चकली तेलामध्ये फुटत नाही। आपण आता सर्व एकत्र करून दळून आणूया। आपण आता ही चकलीची तयारी करून घेणार आहोत। हे मी भाजणीचं पीठ दळून आणलंय गरगंटीवरून। ते आता आपण हे 6 वाटी घेतले, त्यामध्ये अर्धी वाटी तीळ घेणार आहे, 2 चमचे मोठे ओवा घेणार आहे, 3 चमचे तिखट घेतले, तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता। नंतर मी छोटे चमचे हे 6 चमचे तेल घेतले, छोटे घ्यायचे, जास्त मोठे घ्यायचे नाही तर जास्त तेल होईल। नंतर 1 चमचा धना पावडर, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, हळद कमी टाकायची, त्यानंतर चवीपुरतं मीठ। आपण आता याच्यावरती मोहन टाकून घेऊया। आपण पिठावरती गरम करत ठेवलंय मी, त्यामध्ये आपण इथे ओवा टाकणार आहोत, त्यानंतर तीळ टाकणार आहोत, याच्यावरती मोहन टाकणार आहोत। तर मिक्स करून घेऊया हे सगळं। आता आपण याच्यामध्ये हिंग टाकून घेऊया, आता धना पावडर, तिखट, हळद, त्यानंतर हे चवीपुरतं मीठ घेणार आहोत। करून घेऊया सगळं। तर ह्या पिठासाठी मी एवढ्याच ह्याच वाटीच्या मेजरमेंट करून 6 वाटी पाणी गरम करत ठेवलंय। चांगली पाण्याला अशी उकळी आणायची। सगळं मिक्स करून घेऊया आपण। आपण हे आता उकळलेलं असं पाणी घेतलंय मी, त्याच्यावर घालून घेणार आहे। मिक्स करायचं। यात आपण हे चांगलं असं
10 मिनिटं असंच झाकून ठेवणार होतं. मोठं काहीतरी ठेवून असं 10 मिनिटं असं चांगलं झाकून ठेवायचं. हे आपण आता 10 मिनिटं झाकून ठेवलेलं होतं बघा. अशी कशी प्लेटला वाफ आलेली होती. त्यानंतर आपण हे सगळं चांगलं एकजीव करून मळून घेऊया. आपलं पीठ असं मळून झालेलं आहे बघा. घट्टच मळायचं पीठ. चकलीला पण चांगले काठे येतात. आपलं हे आता ताच्यामध्ये भरणार आहोत. ते पीठ अर्ध असं चांगलं मळून घेऊया आणखी. आणि असे तुकडे तुकडे असं एकच हे घ्यायचं, त्याच्यात भरायचं. म्हणजे चकली मग तुटत नाही. साच्यामध्ये आपण असं हे पीठ भरून घेतलेलं आहे. करकरीत बाजू ती खालच्या साईडला करायची, मग चकलीला चांगले काटे येतात. त्याला पण आपण आता चकली करून घेऊया. आपण या आता चकल्या करून घेतलेलं आहे. शेवटचं टोक हे आपलं असं बंद करून घ्यायचं चकलीचं. चकली सुटणार नाही. तेल असं मिडियम गरम करायचं. जास्त पण गरम करायचं नाही. जास्त गरम झालं तर चकली लगेच तळून होते आणि आतून कच्ची राहते. आणि कमी जास्त केलं तर मग चकली फुटते तेलामध्ये. तेल हे मिडियमच ठेवायचं. आता आपण चकली टाकून घेऊया. आपल्या असा चकल्या तळून झालेल्या आहेत. बुडबुडी कमी झाली आणि चकली वरती आली तेलातून, समजा चकली आपली तळून झाली बघा. पण आता काढून घेऊया. हे बघा अशी तळून झालेली आहे. आता आपण बाकीच्या पण चकल्या अशा तळून घेऊया. आपल्या ह्या आता तयार झालेल्या आहेत खमंग आणि कुरकुरीत चकल्या. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही हे नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर अँड लाईक करा. तुम्हालाही आपल्या आता चकली मी तोडून दाखवणार आहे. छान अशी कुरकुरीत झालेली आहे बघा. मस्त अशी कुरकुरीत खमंग अशी चकल्या झालेल्या आहेत.